नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काय करूयात, जो आपल्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या परीक्षेला जो दरवेळेला एक प्रश्न येतो तो प्रश्न म्हणजे काय बघा, आयसोटोप्स आणि आयसोबार्स. ओके, बघा आपला टॉपिक जो आहे ॲटम या टॉपिक मधला अणूची रचना या टॉपिक मध्ये तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारतो. ओके, राज्यसेवेला हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे, कंबाईनला सुद्धा विचारलेला आहे प्रश्न. तर आपण याच्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आज. ठीक आहे, कारण बघा आतापर्यंत जे प्रश्न विचारले ते खूप सोपे होते. ओके, पण आता थोडेफार कॉन्सेप्टचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा ॲटम किंवा अणू हा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिक मधला जो टॉपिक पुन्हा एक्झाम मध्ये येतो बघा, तो टॉपिक आहे आयसोटोप्स आयसोबार्स. बघा आयसोटोप्स, बघा एक आहे आयसोटोप्स, दुसरा आहे बघा आयसोबार्स, दुसरा आहे आयसोबार्स आणि तिसरा आहे बघा आयसोटोन्स किंवा आयसोन्यूट्रॉन्स. ठीक आहे, हे तीन पुन्हा येतात. तर आज आपण सगळ्यांची गोष्ट क्लिअर करून घेऊ. ओके, मराठीमध्ये बघा, मराठीमध्ये याला काय म्हणतात, तर मराठीमध्ये यांना म्हणतो आपण समस्थानिके. बघा मराठीमध्ये यांना आपण म्हणतो समस्थानिके, यांना म्हणतो बघा आपण समभारिके. आयसोबारला आपण म्हणतो समभारिके किंवा समभार. ओके, आणि आयसोटोन्सला आपण म्हणतो समन्यूट्रॉन्स. ठीक आहे, ओके, पहिले एकदम बेसिक टर्म आपण समजून घेऊ. ओके, आता बघा ह्या तीन गोष्टी याच्या आधी तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. दोन कॉन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. ओके, कोणते कॉन्सेप्ट बघा, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट मग एक आहे अणुअंक, दुसरा आहे अणुवस्तुमानांक. ओके, मग ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. बघा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक जर तुम्हाला हा टॉपिक माहित असेल तर तुम्हाला हे अवघड जाणार नाही. ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, ॲटम मध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर कोणत्याही अणुमध्ये असतं केंद्रक. बघा अणुमध्ये आपल्याला पाहायला मिळतं केंद्रक किंवा न्यूक्लियस. ओके, ॲटम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ओके, प्रोटॉन असतो पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन प्रभार नसतो. ओके, आणि याच्या भोवती असते ऑर्बिट किंवा कक्षा, सेल, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. ठीक आहे, असं स्ट्रक्चर असतं अणूचं. म्हणजे सिंपल भाषेमध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे तीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स ॲटम मध्ये असतात. ठीक आहे, आता बघा पहिला पॉईंट आहे बघा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर. अणुअंक आपण दाखवतो झेडनी. ओके, लक्षात ठेवा, कोणत्याही अणुमध्ये असणाऱ्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. द नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटम इज कॉल्ड एज ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, आता लक्षात ठेवा असं का बरं, कारण कोणत्याही अणुमध्ये जेवढे असतात प्रोटॉन तेवढेच असतात इलेक्ट्रॉन, यांची संख्या सारखी असते. ओके, फक्त प्रोटॉन असतात पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन असतात निगेटिव्ह, आणि ते एकमेकांना कॅन्सल करतात आणि म्हणून आपला अणू असतो उदासीन, न्यूट्रल. ठीक आहे, असा तुम्हाला पॉईंट आहे. ठीक आहे, अणुमध्ये असणाऱ्या प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. ओके, म्हणजे झेड म्हणजे अणुअंक, एकतर पी होतो एकतर झेड म्हणजे ई होतो. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. बघा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, नंतर बघा दुसरा पॉईंट आहे बघा अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे, आता बघा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबरचा अर्थ थोडा वेगळा होतो. त्याआधी आपण एक गोष्ट लक्षात ठेवूयात. मला सांगा, समजा आता माझ्यामध्ये, आता समजा मी आहे किंवा आपण आहेत, आपले जे गुणधर्म आहेत, समजा आपले केस काळे आहेत, कुरळे आहेत, चेहरा गोरा आहे, सावळा आहे, किंवा आपण उंच आहोत वगैरे, हे जे आपले गुणधर्म आहेत हे कशावर अवलंबून असतात, हे अवलंबून असतात आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या डीएनएवर. डीएनए हा मेन घटक आहे, बरोबर. मग सेम गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही अणू, कुठल्याही मूलद्रव्याचा अणू, कुठल्याही इलेमेंटचा अणू हा युनिक असतो. का बरं, कारण त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन युनिक असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, कोणत्याही ॲटमचे गुणधर्म, समजा कुठले पण घ्या, लोखंड घ्या, तांबे घ्या, चांदी घ्या, यांचे गुणधर्म वेगळे आहेत. का हे वेगळे आहेत, कारण यांच्यामध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी आहे. म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या जी असते म्हणजे ॲटॉमिक नंबरमुळे ते वेगळे असतात. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जसं आपल्यामध्ये डीएनए मुळे गुणधर्म आपले असतात, सेम गोष्ट मूलद्रव्यामध्ये, इलेमेंटमध्ये ॲटॉमिक नंबर हा दाखवतो त्याचे गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, मग लक्षात ठेवा, आपण असं म्हणू शकतो अणुअंक म्हणजे हा डीएनए कशाचा, इलेमेंटचा, मूलद्रव्याचा, हा इलेमेंटचा डीएनए आहे. याच्यावर गुणधर्म, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या अवलंबून असतात ॲटॉमिक नंबरवर. ओके, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म याच्यावर अवलंबून असतात मूलद्रव्याचे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे एवढा पॉईंट. हा, आता बघा, आता मला सांगा, माझं वजन 100 किलो किंवा 50 किलो आहे, माझ्या वजनावर काही गोष्टी अवलंबून आहेत का माझे गुणधर्म? अजिबात नाही. वजन फक्त ते वाढू शकतं, कमी होऊ शकतं. ओके, लक्षात ठेवा, याचा अर्थ असा होतो, हे वस्तुमान म्हणजे वजन, अणूचं वस्तुमान म्हणजे अणूचं वजन. सेम गोष्ट आता बघा, मला माझं वजन करायचं असेल तर मी माझं पूर्ण बॉडीचं वजन करेल.
समजा मला सांगा, जर मी समजा एखाद्या वेळेला गेलो, बालाजी मंदिरात गेलो, तामिळनाडूमध्ये बालाजी मंदिर आहे, तुम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी आपण केस कापतो, केस देतो, तुम्हाला माहिती आहे. मग समजा मी टकली केली किंवा चाटी केली, पूर्ण केस कापले, तर माझं वजन कमी भरेल का? अजिबात नाही. का भरणार नाही? कारण केसांचं वजन हे खूप कमी असतं. सेम गोष्ट बघा, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन पैकी इलेक्ट्रॉनचं वजन हे खूप कमी असतं. म्हणून अणूचं वजन घेताना आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचं वजन आपण घ्यायला पाहिजे. मात्र इलेक्ट्रॉन हा खूप निग्लिजिबल असतो, हा याचं वस्तुमान कमी असतं, म्हणून आपण हे घेत नाही. मग आता उरतं काय? प्रोटॉन, न्यूट्रॉन. मग आपण असं म्हणतो अणुवस्तुमांक म्हणजे काय? अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन, इथे किंवा नाही इथे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. ऍडिशन ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन अन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा, हे 2 पॉईंट फक्त लक्षात ठेवा. ॲटॉमिक मास नंबरवर गुणधर्म अवलंबून नसतात, लक्षात ठेवा. ओके, सांगतो ट्रिक सांगतो, ट्रिक लक्षात ठेवा. ट्रिक काय? बघा आपल्या गावी झालं इलेक्शन, माहिती आहे, निवडणूक होती, इलेक्शन. इलेक्शनला आपण गेलो गावी. बघा, इलेक्शनला आपण गेलो गावी, आणि गावी जाऊन झेडपी शाळेमध्ये आपण काय गेलो? इलेक्शन, आपण वोटिंग केलं, बरोबर. बघा, मग झेड म्हणजे अणुअंक, याचा अर्थ होतो अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या झेडपी. आणि आपण गेलो एक्झामला, आपण, आ म्हणजे ए, प म्हणजे पी, एन म्हणजे न म्हणजे एन, म्हणजे ॲटॉमिक मास नंबर ए म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सगळ्यात पहिली तुम्हाला ट्रिक कळली आहे बघा, एकदम सिंपल ट्रिक कळलेली आहे. हा, मग आता बघा, आता आपल्याला पाहायचं आहे आयसोटोप्स, आयसोबार्स हे काय असतात. ठीक आहे, समस्थानिके, समभारिके काय असतात तुम्हाला आता समजेल. खूप सोपं आहे आणि खूप महत्वाचं आहे. बघा मग समस्थानिके म्हणजे काय असतं? आयसोटोप्स. बघा, अशी मूलद्रव्ये ज्यांच्यामध्ये अणुअंक सारखा आहे, अणुवस्तुनांक भिन्न आहे. ओके, बघा, ॲटॉमिक नंबर सेम, ॲटॉमिक मास नंबर डिफरंट. ओके, अशी मूलद्रव्ये, बघा, अशी मूलद्रव्ये ज्यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबर सेम आहे, मात्र ॲटॉमिक मास नंबर हा डिफरंट पाहायला मिळतो. बघा, म्हणजे अशी मूलद्रव्य, आयसोटोप्स म्हणजे अशी मूलद्रव्य ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर अणुअंक झेड, अणुअंक सारखा आहे, मात्र अणुवस्तुनांक जो ए आहे बघा, तो डिफरंट आहे, भिन्न आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा, एकदम सिंपल गोष्ट, मुद्दा, एकदम सिंपल मुद्दा. दुसरा मुद्दा बघा, दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे समभारिके. समभारिके म्हणजे काय? बघा, ह्याच्या एक्झॅक्ट उलट आपल्याला पाहायला मिळतं. समभारिके एक्झॅक्ट उलट आपल्याला पाहायला मिळतं. बघा, आयसोबार्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये ॲटॉमिक मास नंबर हा सेम असतो. ओके, मात्र ॲटॉमिक नंबर जो झेड आहे बघा, तो असतो डिफरंट, भिन्न असतो. ठीक आहे. आणि बघा, हे जे आयसोन्यूट्रॉन्स आहे बघा, यांच्यामध्ये ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर झेड हे दोन्ही पण डिफरंट असतात. मग काय सेम असतं? तर यांच्यामध्ये असतं बघा, न्यूट्रॉनची संख्या सेम असते. यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सेम आपल्याला पाहायला मिळते, मात्र बाकी दोन्ही आपल्याला वेगळे पाहायला मिळतात. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा, 3 पॉईंट लक्षात ठेवा. हे 3 पॉईंट पुन्हा महत्वाचे आहे, खूप जास्त महत्वाचे पॉईंट्स आहेत. ओके, पहिले कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून घ्या. आणखी एवढा कॉन्सेप्ट नाही, भरपूर मोठा कॉन्सेप्ट आहे, आपण पाहूयात तो. ठीक आहे, चला आता बघा, काही पॉईंट्स ते आपण वाचून घेऊयात, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कॉन्सेप्ट क्लिअरिटी किती आवश्यक आहे या टॉपिकमध्ये. ठीक आहे, बघा, आयसोटोप्स आपण बघितलं, ॲटॉमिक नंबर सेम, ॲटॉमिक मास नंबर डिफरंट. ओके, मला सांगा अणुअंक म्हणजे काय? अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, बरोबर. मग आता मला असं म्हणता येतं का, जर अणुअंक सेम आहे याचा अर्थ समस्थानिकामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय बघा, सेम असलेली आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांना क्लिअर आहे? आता मला सांगा अणुवस्तुनांक भिन्न आहे म्हणजे काय? ॲटॉमिक मास नंबर भिन्न आहे, ए भिन्न आहे. ओके, मग मला सांगा जर ए भिन्न आहे, ए म्हणजे काय? प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज. याचा अर्थ प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज याच्यामध्ये आपल्याला भिन्न पाहायला मिळते, वेगळी पाहायला मिळते. मग तुम्हाला प्रश्न येतो, ॲटॉमिक मास नंबर वेगळा म्हणजे काय वेगळं? प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज वेगळी, प्रोटॉन इलेक्ट्रॉन नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, यांच्यामध्ये भौतिक गुण वेगळे असतात, मात्र रासायनिक गुणधर्म सारखे असतात. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, आणि हे एकाच मूलद्रव्याची अनेक रूपं असतात, ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सुद्धा वेगळी असते. आता मला सांगा, आता एक महत्त्वाची गोष्ट, आपण काय बोललोय? आपण आत्ताच बोललोय अणुअंक, ॲटॉमिक नंबर हा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर, अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर जो असतो हा ॲटॉमिक नंबर किंवा अणुअंक हा मूलद्रव्याचा गुणधर्म असतो. ठीक आहे, जसं आपण म्हणतो, जसं आपल्यामध्ये डीएनए आहे तसं मूलद्रव्यामध्ये ॲटॉमिक नंबर आहे. मग मला सांगा, ज्या इलेमेंट्समध्ये ॲटॉमिक नंबर सेम आहे, ज्या मुलांचा डीएनए सेम आहे, याचा अर्थ आपल्याला काय कळतं? नक्कीच ती एका वडिलांची मुलं असणार, बरोबर.
सेम गोष्ट जर ॲटॉमिक नंबर सेम आहे याचा अर्थ मूलद्रव्य एकच आहे, त्याचे वेगवेगळे भाग आहेत. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, बघा एकच मूलद्रव्य आहे, अनेक रूप आहेत. एक्झाम्पल मला सांगा, समजा एक वडील आहेत, त्या वडिलांना 3 मुलं आहेत. मग वडिलांचे 3 मुलं दिसायला सेम आहेत का वरून? नाही, पण आतमध्ये डीएनए सेम असतो. मग सेम गोष्ट बघा, ॲटॉमिक नंबर सेम आहे, ती मूल दिसायला वेगळी असतात वरून, याचा अर्थ वरून म्हणजे भौतिक, आत म्हणजे केमिकल, रासायनिक. लक्षात ठेवायचं, यांच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. बघा हा पॉईंट लक्षात ठेवा. बघा तुम्हाला माहिती आहे मीठ, बघा शेंदे मीठ, काळं मीठ आणि आपल्या घरचं पांढरं मीठ. एक काळ्या रंगाचं, एक शेंद्या रंगाचं, एकाचे खडे वगैरे असतात, पण आतमधलं स्ट्रक्चर काय असतं? NaCl, केमिकल स्ट्रक्चर सेम असतं. मग सेम यांच्यामध्ये असतं. ठीक आहे, आता न्यूट्रॉनची संख्या यांच्यामध्ये वेगळी असते. ओके, आता बघू आपण कसं. ओके, बघा एक पॉईंट नोट करून ठेवा. बघा आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक मास नंबर ए म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज. मग जर मला न्यूट्रॉन काढायचं असेल तर मी काय करेल? मी या ॲटॉमिक मास नंबरवरनं प्रोटॉन वजा करेल, म्हणजे मला न्यूट्रॉन मिळतील. प्रोटॉन म्हणजेच काय? अणुअंक म्हणजेच इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय करतो बघा, मी अणुवस्तुअंक ए मध्ये जर अणुअंक वजा केला तर मला न्यूट्रॉनची संख्या मिळेल. ठीक आहे, आता बघा कसं एकदा समजून घेऊ आपण. बघा आता आपण जर उदाहरणं पाहिली, बघा उदाहरण समजा पहिलं उदाहरण बघा, कार्बन मध्ये बघा कार्बन 612, 614, 613 हे कार्बनची अपरूपे आहेत. लक्षात ठेवा, कुठलंही मूलद्रव्य लिहिताना समजा एखादं मूलद्रव्य आहे, एक्स मूलद्रव्य, याचा अणुवस्तुअंक आपण वर लिहितो, अणुअंक आपण खाली लिहितो. ओके, मग मला सांगा न्यूट्रॉन म्हणजे A - Z, बरोबर. मग आता माझा प्रश्न आहे, समजा कार्बन 6, कार्बन 6, कार्बन 6 म्हणजे कार्बनचा अणुअंक किती आहे? कार्बनचा अणुअंक किती आहे? बघा कार्बनचा अणुअंक 6 आहे, Z 6 आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या पण 6 आहे, इलेक्ट्रॉनची संख्या पण 6 आहे, बरोबर. आता अणुवस्तुअंक एका कार्बनचा 12 आहे, एकाचा 13 आहे, एकाचा 14 आहे. मग याचा अर्थ असा होतो 12 - 6 न्यूट्रॉन किती आहे? बघा न्यूट्रॉन 6 याच्यामध्ये, 13 - 6 याच्यामध्ये न्यूट्रॉन 7 आहेत. ओके, आणि 14 - 6 याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहे? बघा ते 8 आहे. म्हणजे बघा अणुअंक 6, 6, 6 सेम आहे, अणुवस्तुअंक वेगळा आहे आणि न्यूट्रॉन पण वेगळा आहे. मग हे झाले बघा आपले समस्थानिके, आयसोटोप्स. ओके, आय होप सगळ्यांना एवढा पार्ट समजला असेल, आयसोटोप्सचा पार्ट समजला असेल सगळ्यांना. महत्वाचे आयसोटोप्स एक्झाम मध्ये येतात, खूपदा विचारलेले आहेत, एकदा लक्षात ठेवून द्या. बघा युरेनियमचा 235 जो आहे बघा, तो आपण वापरतो ऊर्जा निर्मितीमध्ये. केंद्रकीय विखंडन म्हणजे काय बघा, न्यूक्लिअर फ्युजन मध्ये हा वापरतात. लक्षात ठेवा, अणुभट्टी म्हणजे अणुऊर्जा, न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये वापरतात. त्याच्यानंतर आयोडीन 131 हा गलगंड, ओके, गलगंड किंवा गॉयटर या रोगाच्या उपचारावर वापरतात. कोबाल्ट 60 हा कॅन्सरवर वापरतात. कार्बन 14 जो आहे बघा, हा आपण वापरतो वस्तूचे वयोमान काढण्यासाठी वापरतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कार्बन डेटिंग. कार्बन डेटिंग मध्ये आपण वापरताना पाहायला मिळतो, कार्बन डेटिंग टेक्निकमध्ये वापरताना पाहायला मिळतो. ओके, बघा हायड्रोजनचे प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम असे 3 समस्थानिके आयसोटोप्स आहेत. ओके, त्यापैकी जो H3 हा आपण वापरतो अणुबॉम्ब तयार करण्यासाठी. ओके, क्लिअर आहे? बघा इतके लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. ठीक आहे, बघा मग आपल्याला पॉईंट समजले या ठिकाणी आयसोटोप्सचे. आता आयसोबार्स घ्या. आयसोबार मी तुम्हाला एकदा पुन्हा एक्सप्लेन करून सांगतो, काळजी करू नका. आता बघा आयसोबार्स, आता बघा काय असतं आयसोबार्स? अशी मूलद्रव्ये ज्यांच्यामध्ये अणुअंक भिन्न आहे, अणुवस्तुअंक सारखा आहे. ओके, म्हणजे ॲटॉमिक नंबर काय बघा डिफरंट आहे आणि ॲटॉमिक मास नंबर सेम आहे. याचा अर्थ प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज यांच्यामध्ये सेम आहे. ओके, आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉन जे आहे बघा यांची संख्या वेगळी आहे. ठीक आहे, म्हणजे मला सांगा प्रोटॉन न्यूट्रॉन वेगळा याचा अर्थ अणुअंक वेगळा, याचा अर्थ डीएनएस वेगळा आहे, म्हणजे गुणधर्म वेगळे, याचा अर्थ ही वेगळी मूलद्रव्य आहेत. मला सांगा दोन वडिलांची 2 मुलं दिसायला सेम आहेत का? नाही. आतमधला डीएनए सेम असतो का? नाही. मग सेम गोष्ट बघा, 2 वडिलांची 2 मुलं कशी, तशी ही वेगळी मूलद्रव्ये त्यांची. ओके, आणि त्यांची वेगळी वजन या ठिकाणी असतात. बघा अणुवस्तुअंक सारखा आहे, वेगळी वजन असतात. बघा मला सांगा तुम्ही 2 मुलं वेगळी आहेत, त्यांचं वजन सेम आहे, याचा अर्थ डीएनए सेम आहे का? नाही. तसं याच्यामध्ये पाहायला मिळतं. मग आता मला सांगा, ओके, यांच्यामध्ये मग 2 वडिलांची 2 वेगवेगळी मुलं, दिसायला वरून सेम, भौतिक सेम आणि केमिकल पण दिसायला वेगळी वरून, म्हणजे भौतिकरित्या वेगळी आणि केमिकल पण वेगळी असतात. बघा म्हणजे याच्यामध्ये समभारांमध्ये भौतिक रासायनिक गुणधर्म आपल्याला वेगळे पाहायला मिळतात. फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, कारण ही 2 वेगळी मूलद्रव्ये असतात. 2 वडिलांची वेगळी 2 मुलं असतात.
ठीक आहे. फक्त ॲटॉमिक मास नंबर सेम आहे म्हणून प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज यांच्यामध्ये सेम असलेली पाहायला मिळतं. आपण एक्झाम्पल बघू. बघा आता बघा आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. अणुअंक खालचा असतो झेड बघा, अणुअंक याचा 18, याचा 19, याचा 20. योगायोगाने फक्त इथे वर अणुवस्तुअंक जो आहे ए हा आलाय 40 40 40. मग मला सांगा जर मी याच्यामधली न्यूट्रॉन संख्या काढली तर कशी काढणार? आपल्याला माहित आहे ए मायनस झेड वरच्यातनं खालचा वजा करायचं. ओके, मला सांगा 40 वजा 18 22, यामध्ये 22 न्यूट्रॉन आहेत. 40 वजा 19 याच्यामध्ये 21 न्यूट्रॉन आहेत. ओके, आणि 40 वजा 20 याच्यामध्ये जवळजवळ 20 न्यूट्रॉन आहेत. म्हणजे मला सांगा फक्त योगायोगाचं वजन सेम आलं आहे मात्र न्यूट्रॉन पण वेगळे आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? मग आता मला सांगा मग आपण असं म्हणू शकतो का? बघा मग मी तुम्हाला असं म्हटलं बघा समस्थानिके याच्यामध्ये अणुअंक सेम आहे. अणुअंक सेम म्हणजे काय? प्रोटॉन सेम आणि इलेक्ट्रॉन सेम, बरोबर. प्रोटॉन सेम, इलेक्ट्रॉन सेम, बरोबर. मात्र न्यूट्रॉन सेम नसतात. म्हणजेच काय बघा, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या डिफरंट असते. कशामध्ये? समस्थानिकांमध्ये. ओके, समभारांमध्ये ॲटॉमिक मास नंबर सेम असतो. याचा अर्थ प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज सेम असते, बरोबर. आता झेड अणुअंक वेगळा आहे याचा अर्थ प्रोटॉन पण डिफरंट असतो, इलेक्ट्रॉन पण डिफरंट असतो. बघा प्रोटॉन डिफरंट, इलेक्ट्रॉन पण डिफरंट असतो. आणि आपण आताच पाहिलं न्यूट्रॉन पण यांच्यामध्ये आपल्याला डिफरंट पाहायला मिळतो. ओके, मग मला सांगा आता मग असं कोण आहे ज्यामध्ये न्यूट्रॉन्स वेगळा आहे, न्यूट्रॉन्स सेम आहे? तर ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉन सेम असतात त्यांना म्हणतो बघा आपण आयसो न्यूट्रॉन्स, आयसो न्यूट्रॉन्स, मराठीमध्ये सम न्यूट्रॉन्स सुद्धा म्हणतात. ओके, मग ते बघा आपले सम न्यूट्रॉन्स ज्याच्यामध्ये ए डिफरंट आहे. म्हणजे काय? प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज डिफरंट आहे. ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे म्हणजे काय? प्रोटॉन आणि प्रोटॉन इलेक्ट्रॉन दोन्ही पण डिफरंट आपल्याला असलेले पाहायला मिळतात. सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणजे मला सांगा आता समस्थानिकांमध्ये झेड सेम म्हणजे मूलद्रव्य एक, याचा अर्थ याच्यामध्ये भौतिक रासायनिक गुण भौतिक गुण. ओके, याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये भौतिक गुण वेगळे, रासायनिक गुण सेम असतात. समभारिकांमध्ये दोन्ही पण गुण वेगळे असतात आणि याच्यामध्ये सुद्धा दोन्ही पण गुण वेगळे असतात. मग अशा प्रकारे हे तुम्हाला महत्त्व लक्षात ठेवायचं. बघा IMP पॉईंट आहे. एकदा माझं कॉन्सेप्टची क्लिअरिटी करून घेऊ. बघा प्रश्न बघू आयोगाचा काय प्रश्न विचारला आहे. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रश्न कधी चुकणार नाही, लक्षात ठेवा. सगळं कॉन्सेप्टवर अवलंबून आहे. ओके, बघा काही प्रश्न बघा. समजा बघा हा प्रश्न आहे. दोन अणूंना आयसोबार कधी म्हणतात? आयसोबार्स. ठीक आहे. मग आता बघा मी तुला एक ट्रिक सांगतो. माझ्याकडे एक ट्रिक आहे. बघा ट्रिक कशी आहे बघा. मी काय लक्षात ठेवलंय बघा, मला सांगा सम न्यूट्रॉन्स किंवा आयसोटोन, न्यूट्रॉन सेम आहेत. ओके, आयसोबार्स ॲटॉमिक मास नंबर सेम आहे, फक्त वजन सेम आहे. ओके, आणि ॲटॉमिक आयसोटोप्स समस्थानिके म्हणजे ॲटॉमिक नंबर सेम आहे. आता मला सांगा बघा टोप्स म्हणजे काय? टोपी. बघा टोप म्हणजे टोपी. आयसोटोप आहे शब्द टोप. बघा टोप म्हणजे टोपी. टोपी म्हणजे पगडी. मग तुम्हाला माहित आहे एक घराणं एक पगडी. हा, मग घराणं एक म्हणजे घराण्यामधला सगळ्यांचा डीएनए सेम. डीएनए सेम म्हणजे काय? डीएनए सेम म्हणजे आपण असं म्हणू शकतो त्यांचा अणुअंक सेम, कारण अणुअंक हा डीएनए असतो मूलद्रव्याचा. बघा माहिती अणुअंक सेम असेल याचा अर्थ वडील एकच आहे, मुलं वेगळी आहेत, दिसायला वेगळी आहे, वरून आतून सेम आहे याचा अर्थ फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला सेम पाहायला मिळतील. ओके, अणुअंक सारखा आहे, अणुवस्तुअंक भिन्न आहे. ओके, मला सांगा एका वडिलांची 3 मुलं जर असतील तर अणुअंक सेम असतो, डीएनए सेम आहे, मात्र वजन सेम असतं का? नाही. म्हणून ॲटॉमिक मास नंबर याचा वेगळा असेल. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांच्या. बस असं लक्षात ठेवायचं. आता आयसोबार मला सांगा बार मध्ये भेटणारी जी मित्र आहेत आपले ते एका वडिलांचे असतात का? ऑब्व्हियसली आपले मित्र म्हणजे वडील वेगळे. ओके, मग सेम गोष्ट जे बार मध्ये भेटणारी आहेत त्यांचा डीएनए सेम नसतो. डीएनए सेम नाही म्हणजे अणुअंक डिफरंट आहे, तो सेम नाहीये. अणुवस्तुअंक सेम असतो, सवय सेम असते. ओके, मला सांगा मग 2 वेगळी वडील, अणुअंक वेगळा. ओके, मात्र सवय सेम आहे बारमध्ये जाण्याची, म्हणजे अणुवस्तुअंक सारखा, प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज सारखी, दिसायला वेगळे, वरून आतून पण फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज वेगळे असतात. न्यूट्रॉन पण वेगळे असतील. फक्त आयसोटोन्स म्हणजे काय? मला सांगा तुम्ही जर तीन मुलं DYSP आहेत याचा अर्थ एका वडिलांची असतात का? नाही.
त्यांचं वजन सेम असतं का? नाही. योगायोगाने पोस्ट सेम आहे, सेम गोष्ट. योगायोगाने न्यूट्रॉन सेम असेल ते आयसोटोन्स, त्याच्यामध्ये बाकी सगळं वेगळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, असं लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला काहीही इश्यू येणार नाही. लक्षात ठेवा. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण आणि नंतर तुम्हाला मी एक चार्ट बनवून देतो, तो चार्ट लक्षात ठेवा. तुम्ही कधी तो चार्ट विसरणार नाही मग. ठीक आहे, बघा प्रश्न आहे बघा हा. 2 अणूंना आयसोबार कधी म्हणतात? PSIचा प्रश्न आहे, 17 मध्ये विचारलेला आहे. 2 अणूंना आयसोबार कसं म्हणतात? आयसोबार म्हणजे काय बघा, आयसोबार बार मध्ये भेटणारी जी असतात, यांचा DNA सेम आहे का? DNA सेम नाही, म्हणजे अणुअंक सेम नाही. DNA म्हणजे आपला असतो अणुअंक सेम नाही. ओके, मग काय सेम असतो? अणुवस्तुमानांक सेम असतो. बरोबर, अणुवस्तुमानांक काय असतो? सेम. ऍटॉमिक मास नंबर सेम असतो. ओके, ए सेम असतो, आणि ए म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज सेम असते. ओके, अणुअंक वेगळा असतो म्हणजे काय बघा, झेड वेगळा असतो. झेड म्हणजे काय? झेडपी, अणुमध्ये असणाऱ्या प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या वेगळी असते. बरोबर. हा, मला सांगा आता, आयसोबार जी बारमध्ये भेटतात, अणुअंक सेम आहे का? नाही, म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन वेगळे आहेत. बघा, प्रोटॉनची संख्या इथे सेम म्हणते, ऑप्शन 1 कटलं. मला सांगा, न्यूट्रॉन सारखा असणार का? न्यूट्रॉन फक्त सारखा असतो आयसोटोन्समध्ये, आयसोन्यूट्रॉन्समध्ये. न्यूट्रॉनची संख्या सारखी, हे पण ऑप्शन कट झालं. ओके, मला सांगा, न्यूट्रॉन प्रोटॉनची बेरीज दोन्ही मध्ये असमान असते की समान असते? मला सांगा, अणुवस्तुअंक सेम म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज काय असली पाहिजे? सारखी असली पाहिजे, भिन्न नको. मग उत्तर आहे बघा 3. ठीक आहे, बघा, मग जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर असे प्रश्न तुमच्या हातून कधीच जात नाहीत. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके, IMP आहे बघा, खूप IMP हा पॉईंट आहे, प्रश्न आहे, लक्षात ठेवा. खूप IMP हा पॉईंट आहे. बघा, पुढला प्रश्न विचारला होता राज्यसेवा सत्रामध्ये. ज्या केंद्र भागाचे अनुक्रमांक आणि वस्तुअंक विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल त्यांना काय म्हणतात? बघा, न्यूट्रॉन सेम म्हणजे सिंपल भाषेमध्ये आयसोटोन्स. ओके, आलं उत्तर. ठीक आहे, आता एकदा अणुअंक अणुवस्तुअंकाचा एकदा आपण तो प्रश्न पाहून घेऊया. तो सुद्धा प्रश्न आयोगाने विचारला होता. राज्यसेवा 16चा हा प्रश्न आहे बघा, की पुढीलपैकी 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? बघा, अणुअंक ॲटॉमिक नंबर दाखवतो झेडनी, शाळेत गेलो, इलेक्शन आहे शाळेमध्ये, गावाकडे ZP. मग झेड म्हणजे काय? झेड म्हणजे P. ओके, क्लिअर आहे. झेड म्हणजे अणुअंक, म्हणजे प्रोटॉनची संख्या, अणुमध्ये प्रोटॉनची संख्या. ठीक आहे, आपण पाहिलं. ओके, आणि आपण गेलो होतो इलेक्शनला. आपण ए म्हणजे ॲटॉमिक मास नंबर, जे असतं P वरनं प्रोटॉन आणि N वरनं न्यूट्रॉन, N याची बेरीज. ठीक आहे, मग आता मला सांगा, ऑप्शन 1 अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील ZP, प्रोटॉनची संख्या. बरोबर, ZP. ओके, अणुवस्तुअंक म्हणजे काय? अणुमध्ये असणाऱ्या एकूण प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या. आपण PN. बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. विचारलं अयोग्य. ओके, अयोग्य कुठलं आहे? मग दोन्ही अयोग्य आहे. बघा, दोन्ही अयोग्य आहे, दोन्ही योग्य आहे. बघा, दोन्ही योग्य, विचारलं अयोग्य, मग उत्तर आहे बघा दोन्ही नाही. ठीक आहे, बरोबर स्टेटमेंट पाहत चला. ठीक आहे, आय होप सगळ्यांना कळलं असेल. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. क्लिअर आहे सगळ्यांना? चला. ओके, मग अशा प्रकारे बघा, लक्षात ठेवा 3 पॉईंट आपण इथे क्लिअर केलेले आहेत. बघा, आता फक्त आपण याचे एक्स्ट्रा एक्झाम्पल पाहून घेऊयात, कारण एक्झाम्पल परीक्षेमध्ये आले तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मग ओके, बघा, आपण पाहिले आहेत महत्वाचे आयसोटोप्स. आता आपल्याला पाहायचे महत्वाचे आयसोबार्स. आयसोबार्स कुठले आहेत बघा? आयसोबार्स बघा, संभारांचं उदाहरण बघा, आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे महत्वाचे 3 संभार आहेत, आयसोबार्स आहेत. आणि कोबाल्ट आणि निकेल हे सुद्धा आयसोबार्स आहेत. लक्षात ठेवा एक्झाम्पल्स. ओके, आणि बघा नेक्स्ट आहे बघा आयसोटोन्स, ज्या मूलद्रव्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सेम असते. ओके, बघा, हे बघा फॉस्फरस आणि सिलिकॉन. ओके, आणि व्हॅनाडियम आणि क्रोमियम. ओके, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता बघा, आता काय करतो, आता मी तुम्हाला चार्ट बनवून देतो. हा चार्ट लक्षात ठेवा, लिहून ठेवा. पेपर कुठला असू द्या, प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, बघा, इथं पुन्हा लिहितो. ओके, फास्ट मध्ये लिहितो. तुम्ही पण व्हिडिओ एकदम फास्ट करा किंवा ते लिहून घ्या. बघा, सगळ्यात पहिले समस्थानिके. इथे बघा, समस्थानिके. मुद्दामून मी दोन्ही पण शब्द वापरतो आहे, इंग्लिश मराठी. बघा, आयसोटोप्स, दुसरा समभार, आयसोबार्स. ओके,
आणि तिसऱ्या बघा समन्यूट्रॉन्स किंवा आयसोटोन्स. ठीक आहे, आपण एकदम डायरेक्ट चार्ट फॉर्म करून टाकू. एकदम चार्ट फॉर्म करून टाका. आपण आता अणुअंक म्हणजे झेड, अणुवस्तुअंक म्हणजे ए. हे आता मी लिहायची गरज नाही आहे तुम्हाला मी ऑलरेडी लिहून दिला आहे. तरी पण मी इथे एकदा शॉर्ट मध्ये लिहायचा प्रयत्न करतो. बघा अणुअंक ॲटॉमिक नंबर दाखवतो झेडनी. ओके, नंतर बघा ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक. ओके, ॲटॉमिक मास नंबर दाखवतो ए नी. ओके, आता बघा, आता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आहे. बरोबर आहे. बघा, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आहे. बरोबर. अणुअंक म्हणजे अणुमध्ये असणाऱ्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या आहे. बरोबर. हा, नंतर आहे बघा नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन, नंतर प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज. ओके, बघा, आणि शेवटचं फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. बघा, इथे भौतिक गुण आणि रासायनिक गुण. फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, बघा, मग आता पटपट चार्ट फॉर्म मध्ये आपण ऍड करून घेऊ. आता आपले कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अजिबात टेन्शन नाहीये. कॉन्सेप्ट क्लिअर असल्यावर अजिबात टेन्शन घ्यायची अजिबात तुम्हाला गरज नाहीये. पटपट गोष्टी ऍड करून घ्या. चला बघा, आयसोटोप्स, टोपी सेम म्हणजे झेड, अणुअंक सेम. बघा, झेड सेम म्हणजे प्रोटॉन सेम, इलेक्ट्रॉन सेम. ओके, एकच वडिलांचे दोन मुलं, वरून वेगळे म्हणजे भौतिक गुण वेगळे, रासायनिक गुणधर्म सारखे. ठीक आहे. ओके, अणुवस्तुअंक वेगळा, प्रोटॉन अणुवस्तुअंक वेगळा असतो, न्यूट्रॉन वेगळा असतो, प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज वेगळी असते. क्लिअर आहे. आयसोबार्स, बारमध्ये भेटणारे दोन वडिलांचे वेगळे मुलं असतात. वडील फक्त सवय सेम असते. बघा, वडील वेगळे म्हणजे अणुअंक, डीएनए वेगळा, अणुअंक वेगळा, अणुवस्तुअंक सेम असतो म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज सेम या ठिकाणी असते. मात्र प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन वेगळे असतात. दोन वडील, दोन मुलं, भौतिक रासायनिक दोन्ही पण गुणांचे वेगळे असतात. ठीक आहे. आणि सम न्यूट्रॉन्स, फक्त न्यूट्रॉनची संख्या सेम असते, बाकी सगळं आपल्याला भिन्न, डिफरंट पाहायला मिळते. बघा, अशा प्रकारे बघा, हे झालं आपलं अणुअंक आणि अणुवस्तुमानांकाचा संबंध. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला अणुअंक सारखा वेगळा हे विचारत नाही, तुम्हाला विचारतात प्रोटॉन सेम, इलेक्ट्रॉन सेम की न्यूट्रॉन सेम. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन न्यूट्रॉन मध्ये होतं. असं अजिबात होऊ देऊ नका, असं अजिबात तुम्ही होऊ देऊ नका. असं तुम्हाला अजिबात होऊ द्यायचं नाहीये, कारण नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. ओके, जे शिकवलं लक्षात ठेवा. ओके, जे परीक्षा होईपर्यंत मी 2 दिवस एक युटीचा व्हिडिओ घेतो, ज्यात कंटेंट पण कव्हर करतो आणि समय प्रश्न पण कव्हर करतो. डिटेलमध्ये घेतलं एकदम, वर हे अजिबात घेतलेलं नाहीये. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. लक्ष बघा, आपण ज्या मुलांना असं वाटतंय की सर आमचा अभ्यास झाला पण थोड्याशा काही बेसिक ट्रिक्स आम्हाला माहित नाही, बेसिक ट्रिक्स आम्हाला सांगा. ओके, जर तुम्हाला असं काही वाटत असेल, ओके, तर बघा, आपली 1 डे रिव्हिजन बॅच जी आहे बघा, ती टाकली आपण आपल्या ऍपवर. एक 25-26 व्हिडिओ आहेत, फास्ट करून जर तुम्ही पाहिले. 250 रुपये फक्त फीज आहे 1 डे रिव्हिजन बॅच राज्यसेवेची. ती जॉईन करून घ्या. तुमचं बऱ्यापैकी रिव्हिजन होऊन जाईल आणि ट्रिक्स लक्षात राहतील, काही गोष्टी लक्षात राहतील. असं वाटेल की काहीतरी रिटर्न आहे, लक्षामध्ये आहे, तुमचा नक्की कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे, थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. काही प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेलं जे आपलं ॲप आहे सायन्स बाय राहुल देशमुख, ते डाउनलोड करा. त्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता, मी रिप्लाय देईल. थोडा लेट रिप्लाय होईल पण मी रिप्लाय देईल, किंवा तुम्ही मला फोनही करू शकता. ठीक आहे. चला थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.